करायचं आहे. आज जी घटना लक्षात ठेवा, यवतच्या इतिहासातली, एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात चुकीची घटना आपण सर्व युवकांनी मिळून केलेली आहे. जे काय असेल ते आम्ही प्रत्येक कुठलाही असा समाजकंटक असेल त्याच्यावरती कारवाई करायला आम्ही सक्षम आहोत. आम्ही तुम्हाला कालही सांगितलं होतं, परवाही सांगितलं होतं, परंतु आपल्याकडून कुठल्याही पद्धतीचं सहकार्य झालं नाही. परंतु तरीही आता यावेळी मी तुम्हाला विनंती करतोय की कुणीही कायदा सुव्यवस्था हातात घ्यायची नाहीये. आजचा दिवस कराल, उद्यापासून लक्षात ठेवा, कारण नसताना आपल्या घरच्यांना, आपल्या नातेवाईकांना त्रास होऊ शकतो. त्याच्यामुळं कुणीही चुकून सुद्धा आता एकही दगड उचलायचा नाही, कुठल्याही दुकानावरती कुठेही रस्त्याने फिरायचं नाही. आणि ही मी तुम्हाला विनंती करतोय आणि वॉर्निंग पण आहे, कारण याच्यानंतर लक्षात ठेवा ही संपूर्ण महाराष्ट्रभर, भारतभर बातमी झालेली आहे. पहिल्यांदाच असं झालंय की हिंदू समाजानं अशा पद्धतीनं दंगल करण्याचं कृत्य झालेलं आहे. यवत सारख्या गावामध्ये हे होणं अपेक्षित नाहीये, तरीही तुम्ही या ठिकाणी अशा पद्धतीचा प्रकार केलेला आहे. त्यातही आपल्याला या ठिकाणी कायदेविषयक आणि पुढे काय करायचं याबद्दल आमचे ऍडिशनल SP बारामती सर आलेले आहेत. आपल्याला काही 4 गोष्टी सांगतील. त्यानंतर आम्ही भाऊंना विनंती करतो की भाऊ, आपण हिंदू समाजाचं नुकसान झालेलं आहे. नुकसान कुणाचंही होत नसतं. कुणाच्या दुकानावरती, घरावरती दगड टाकून कुणाचं नुकसान होत नसतं. लक्षात ठेवा, नाव खराब आपलं होत असतं, गुन्हे आपल्यावरती दाखल होत असतात. त्या ठिकाणी जे काही सहन करावं लागतं ते आपल्याला सहन करावं लागतं. या ठिकाणी कुणी तुम्हाला म्हणेल की मी वाचवतो, तो वाचवेल, हे वाचवतील, असं होत नसते. मित्रांनो, तुम्ही कधीही दंगल काय असते एक वेळा कविता बघा, तुम्हाला समजेल. दंगल कधीच चांगली झालेली नाही आजपर्यंत, आणि त्याच्यातून कुणाचंच या ठिकाणी फायदा झालेला नाही. त्याच्यामुळे सर्वांना मी विनंती करतोय की आता कुणीही या क्षणापासून कुठल्याही पद्धतीचा गैरप्रकार करणार नाही, याची सर्वांनी दक्षता घ्यायची. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मेसेज दिलेला आहे, कन्वे केलेला आहे. माझीही तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की बाबांनो, आपण आपापल्या घरी थोड्या वेळामध्ये निघून जावं. प्रशासनाकडून तुम्हाला हात जोडून विनंती करत आहोत आम्ही. आणि या उपरही इथं जर काही गैरप्रकार होणार असेल, करणार असाल तर पोलिसांचं काम करेल, एवढं मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी नमूद करतो. तर या घटनेमध्ये जी दुर्दैवाने घटना घडलेली होती त्याच्या अनुषंगाने मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की त्याच्यातील आरोपीला आम्ही अटक केलेला आहे. न्यायालय त्याला शिक्षा देण्याचं काम करणार आहे. योग्य ती शिक्षा त्याला होईल, ट्रायल चालेल. पण त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्याला अटक केलेला आहे, आणि त्याला साहेबूत ठरणारा दुसरा एक इसम होता, त्याला पण याच्यामध्ये अटक झालेली आहे. आपण विनाकारण जर रस्त्यावर फिरून दगडफेक करणे, शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे हे गैर आहे, बेकायदेशीर आहे. आणि बऱ्याचदा काय होतं की यवत शहरातील नागरिक ते शांतताप्रिय आहेत, परंतु बाहेरून येऊन जर कोणी अशा पद्धतीचा प्रकार करत असेल तर या सगळ्याच प्रकाराला सगळ्यांना सामोरं जावं लागतं. जर आपण काही आपण आता पाहत आहोत या ठिकाणी इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये जी बेकरी पेटवली होती त्या ठिकाणी अग्निशामक दल पोहोचलेलं आहे. आपण या दृश्यात पाहत आहोत. ह्याच्या साईडचं आतमध्ये डबल होतं सगळं
तिथे बेकरी दार उघडण्याचा प्रयत्न करतायत. दार उघडत नाही, बहुतेक आतून बंद आहे, सेंटर लॉक आहे, त्याचा प्रयत्न करतायत फायर ब्रिगेडचे व्यक्ती लोक. आपण पाहतो त्यांच्या खोल्या. पोलीस विभाग सुद्धा इथं जीवाची पर्वा न करता मदत कार्य पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. उघडत नाही शटर. गाडी मागं ढकलावं लागेल, गाडी मागं ढकलावं लागेल. ट्राय करू बघा. गाडी उठा का वर